कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला यमुनाबाईची गोष्ट ऐकायची आहे ना, पण डेंजर आहे बरं का, तरी सांगू? बर, बस आता ऐक हा वेदा। एक ना छोटस गाव होतं, त्या गावात एक मुलगी राहत होती, एकदम तुझ्यासारखीच गोड। आणि त्या मुलीचं नाव काय होतं माहितीये? त्या मुलीचं नाव होतं यमुनाबाई। ती यमुनाबाई गावात सगळीकडे फिरायची, इकडून तिकडे तिकडून इकडे। पण वेदा कशी फिरायची माहितीये? एकदम तुझ्यासारखी, हे असे मोकळे केस सोडून। आणि असंच एक दिवस फिरत असताना काय झालं माहितीये? तिला एका चेटकिनीने पाहिलं। आणि वेदा, त्या चेटकिनीला त्या यमुनाबाईचे केस फार आवडले। आणि ती चेटकीन साधी सुधी नव्हती, खूप भयानक आणि भयंकर अशी चेटकीन होती ती। तिची नख ही लांब लांब आणि धारदार असतात। आणि तिचे केस हे लांब सडक आणि डेंजर पांढरे फटक असे होते। आणि डोळे तर विचारूच नको, अंधारात चमकायचे, खूप डेंजर होते तिचे डोळे। तिचा आवाज इतका भयानक होता की कोणी ऐकला ना तर घाबरून आपसूक कानावर हात ठेवायचा। मुक्तेन संभाव्यते सर्वं नाशयामि अहम्। अटक मटक चटक। अच्छा वेदा, घाबरलीस का तू? अशी भयानक होती ती चेटकीन। आणि त्या चेटकिनीला ना त्या यमुनाबाईचे केस फार आवडले होते। आता त्या चेटकिनीने विचार केला की आपण अशा रूपात जर यमुनाबाईच्या समोर गेलो तर ती यमुनाबाई घाबरणार। मग तिने काय केलं माहितीये? तिने आपलं रूप बदललं, माणसाचं रूप घेतलं आणि मग यमुनाबाईच्या समोर गेली आणि म्हणाली, तू माझी फ्रेंड होशील का? मी आहे। माया, प्लीज प्लीज सिट प्लीज। अथर्व प्लीज। थोड़ा वेळ नच ना, थोडा वेळ 1 2 स्टेप्स ओनली। माया, लांब हो माझ्या अथर्वपासून। आणि तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी मी माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलीला तुझ्या तावडीत अडकू देणार नाही। आपल्या वेदासाठी। अथर्वा, उसे माँ के प्यार की जरूरत है, उसे तुम्हारे सपोर्ट की जरूरत है। मला वाटतं तुम्ही लग्नाचा विचार करावा। वेदाला खरंच आईच्या प्रेमाची गरज आहे। दुसरं लग्न हे फक्त कॉम्प्रोमाइज नसतं, एका नवीन आयुष्याने आपल्याला दिलेली ती एक नवीन हाक असते। तो ये मायाच्या हाकेला साथ ते देऊन बघ।
अंबिका झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.